पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात 67.5% जागा या मराठी मुलांसाठी ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात इतर राज्यातील मुलांनी आता हायकोर्टात धाव घेतली आहे। तर झी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारनं अभिमत विद्यापीठ आणि खासगी मेडिकल कॉलेजेसमध्ये स्थानिक मुलांसाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेतला होता। मात्र याच निर्णयाविरोधात पंजाब आणि राजस्थानमधील काही विद्यार्थ्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। तर या याचिकेवरच आज हायकोर्टातील हॉलिडे कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। तर विशेष म्हणजे इतर राज्यांनी देखील तिथल्या स्थानिक मुलांसाठी कोटा ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलाय। मात्र इतर राज्यांच्या विरोधात कोणीही हायकोर्टात गेलं नाही। मात्र महाराष्ट्र सरकारनं स्थानिक मुलांसाठी राखीव कोटा ठेवण्याचा निर्णय घेताच इतर राज्यातील मुलांनी या निर्णयाविरोधात हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे। तर आता हायकोर्ट या याचिकेवर काय सुनावणी करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी कृष्णात यांच्याशी आपण अधिक चर्चा करूयात। कृष्णात, आपण बघतोय की आता हायकोर्ट काय निर्णय घेईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, काय अधिक माहिती मिळतीये? राज्यभरात जवळपास 10 अभिमत विद्यापीठं आणि जवळपास 14 खासगी मेडिकल कॉलेजेस आहेत। यामध्ये वैद्यकीय आणि डेंटल अशा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या जवळपास 1400 जागा आहेत आणि या 1400 जागांपैकी जर 67% जागा राखीव होणार आहेत। परंतु हा निर्णय सरकारनं घेतल्यानंतर आता याविरोधात इतर राज्यातली जी मुलं आहेत, पंजाब आणि राजस्थान ह्यामधली इथली मुलं जी आहेत त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। ही याचिका जी आहे ती हॉलिडे कोर्टात तत्पर घेण्यात आली आहे, कारण 2 दिवसातच या संदर्भातल्या सर्व ऍडमिशन जी आहेत ती सुरू होणार आहेत आणि हे ऍडमिशन सुरू झाल्यानंतर पुन्हा कोर्टाला निर्णय घेता येणार नाही। त्यामुळे अगोदरच हा निर्णय कोर्टाला घ्यावा लागणार आहे। त्यामुळे ही याचिका जी आहे ती तात्काळ दाखल करून घेण्यात आली आहे। आता या संदर्भातली भूमिका जी आहे ते राज्य सरकार मांडेल। त्याचबरोबर मराठी मुलं जी आहेत जी यासाठी लढत होती त्यांनी देखील आपला वकील दिलेला आहे आणि परराज्यातील मुलांनी देखील त्यांचा बाजू जी आहे ती मांडतायत। परंतु नक्कीच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतर राज्यांनी देखील या संदर्भातले निर्णय घेतलेले आहेत। त्यांनी कोटा आपापल्या राज्यांसाठी ठेवलेला आहे, तिथल्या मुलांसाठी ठेवलेला आहे। परंतु महाराष्ट्रानं अशा प्रकारचं पाऊल उचलताच इतर राज्यातल्या मुलांनी यावर आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि या सर्व याच्याची मुळाची आहे की महाराष्ट्रात मिळणारं वैद्यकीय शिक्षण जे आहे ते चांगल्या दर्जाचं असल्यामुळे इतर राज्यातल्या मुलांचा ओढा जो आहे तो महाराष्ट्राकडे असतो। त्यामुळे इतर राज्यांतल्या मुलांनी या संदर्भातली याचिका जी आहे ती दाखल केलेली आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आता हायकोर्ट या संदर्भात काय आज सुनावणी करणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।